नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षण आणि ओबीसी असा संघर्ष पेटला आहे। या संघर्षामुळे राज्यात तणावाचं वातावरण असून दोन्ही समाजात तेढ वाढतच चालली आहे। एकीकडे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण हवे यासाठी पुन्हा 20 तारखेनंतर उपोषणाची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना आणून महिला मतदारांना आकर्षित करीत विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी केली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे यांनी वेळ पडली तर पुन्हा मुंबई गाठू अशी घोषणा देऊन राज्य सरकारला आव्हान दिले आहे। या प्रकरणावर आता एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे। मराठा आंदोलन सुरू आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि सगळे सोयरे आदेशासंदर्भात शंभूराजे देसाई यांच्या भुमरे यांनी भेटून चर्चा केली आहे। 13 तारखेपर्यंत दिलेली मुदत जरी संपली असली तरी त्यांच्या मागण्यांवर सरकार काम करीत असल्याचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांवर सरकार गंभीरपणे काम करीत आहे। हैदराबादच्या कुणबी नोंदी तपासायला शिष्टमंडळ गेले आहे, त्यावर उद्या सोमवारी बैठक होणार आहे। ज्या नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सापडल्या आहेत आणि सापडलेल्या नोंदी रद्द होणार नाहीत। थोडा वेळ मागे पुढे होत आहे, त्यामुळे त्यांना वेळ लागत आहे। या बाबतीत शिष्टमंडळ त्याची भेट घेणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा काही दबाव आहे का विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की जरांगे यांना देखील माहिती आहे की एकनाथ शिंदे किती काम करीत आहे की नाही। दबाव नाही, मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे ते शब्द पाळणारच आहेत असेही शिरसाट यांनी सांगितले। शेंडगे यांनी आता ओबीसींना देखील स्वशरणासाठी शस्त्रे हाती घ्यावी लागतील असे म्हटले आहे। सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहे, मात्र लोक दोन्ही समाजात भांडणं लावत आहे असाही आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः आरोप करतात आणि नंतर क्लीन चिट देखील देतात असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। यावर विचारले असता संजय शिरसाट यांनी सांगितले की आरोप झाले की विरोधी पक्षातले लोक चौकशी मागणी करतात, सरकार चौकशी समिती नेमते, त्या चौकशीची निष्पन्न झालं नाही तर त्यांना कोर्ट किंवा तपास यंत्रणा निर्दोष सोडत आहे असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।